महाराष्ट्रामध्ये देखील उत्सुकता आहे, ती म्हणजे पोटनिवडणुकीमध्ये नेमकं काय होणार आहे याची। आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाच्या नंतर बारामती आणि भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाच्या नंतर राहुरी इथली देखील पोटनिवडणूक लागली होती आणि या दोन्ही पोटनिवडणुकींच्या निकालाकडे आपल्या सगळ्यांचं लक्ष असेल। 23 एप्रिल रोजी झालेल्या या निवडणुकीचा उद्या निकाल लागणार आहे। बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये 22 उमेदवार रिंगणात होते, तर राहुरीमध्ये भाजपचे अक्षय कर्डिले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गोविंद मोकाटे, शिवसेना ठाकरे पक्षाचे बंडखोर नेते रावसाहेब खेवरे, वंचित बहुजन आघाडीचे संतोष सोळके यांच्यासह इतर 3 अपक्ष असे एकूण 7 उमेदवार या निवडणुकीच्या रिंगणात होते। एक्झिट पोल जर आपण बघितला तर या एक्झिट पोलच्या नुसार बारामतीमध्ये सुनेत्रा पवार 2 लाखांपेक्षा अधिक मतांनी विजयी होण्याची शक्यता आहे। राहुरीमध्ये भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांना जवळपास 1.5 लाख मतं पडण्याचा देखील अंदाज आहे।